कलावती शांताबाईने पैसे दिलेच नाही का बा अजून? नाही ना माय, नाही ना माय, काजल दिलेच तर नाही माय पैसे. सांग बरं आता काय करू मी तर. एवढ्या दिवस मजूर थांबून राहत असते काय? कम से कम नाही, कम से कम 8-15 दिवस झाले ना बापा. शांताबाईने पैसे द्यायची नाही, गोष्टी केली नाही, दिले नाही कोणाजवळ. काय मी बापा अशी कोण करते तर. अरे आपने तो सभी ने साथ में काम किया होगा ना, तो फिर उनको तो पैसा देना चाहिए ना आपको. फिर वो पैसा क्यों नहीं दे रही? काय मालूम ना बिचारे मास्तरीन बाई. पण काहून तर काय मी अशीच करते. काम लागन तर आमच्या ऐकून चला फटाफट, चला फटाफट. दम नाही घेऊ दिला आम्हाला. त्या दिवशी डब्बे नाही घेऊ दिले तिनं. पण आम्हाला वावरात येऊन काम करायला लावलं. मग जसं तिने फटकन काम करायला लावलं, सप घाईनं काम करायला लावलं, तसं आम्हाला पैसे नाही देते का सप. हा, पण आम्ही एवढ्या एका दिवशी पुरे वावर केलं तिचं, तिने आम्हाला पैसे दिले. सांग बरं माय. आता मी काय म्हणून राहिली होती, मास्तरीन बाईला घेऊन इकडे आली. कलावतीला घेऊन जातो म्हटलं सोबत माय मार्केटात. अन काही नाही, अन पैसे गिशे आले असं म्हटलं, हिरे घेतो म्हटलं, त्याच्यासाठी मस्त साड्या घेतो, माझ्यासाठी एखादी साडी घेतो म्हटलं. तर कायच माय, त्या पैशाच्या भरोशावर आली होती मी. राहिलं का नाही आता. असं नाही करायला पाहिजे त्यांनी असं नाही करायला पाहिजे. जेव्हा काम केलं ना तेव्हाच पैसे द्यायला पाहिजे त्यांनी. असं केल्यानं होत असते काय? असं केल्यानं पुन्हा कोणी जाईल का त्यांच्या शेतात काम करायला? मग त्यांना समजायला पाहिजे थोडंसं. एक काम कर ना माय, चल ना आपण जाऊ ना, तिची भेट घेऊ, विचारू तिले. लय दिवस झाले ना आता. चल ना तिच्या घरी जाऊ ना. हो चला तिच्या घरीच जाऊ आपण. हा काजल, चल तिच्या घरी जाऊ. अशी कशी देत ते पैसे? हा, तिच्या मैत्रिणी गेल्या कामाला त्या पाटलीनबाईच्या वावरात, तर ते पाटलीनबाईने का पैसे नसून दिले काय? लवकरच दिले असेल. पाटलीनबाईचं काम कसं दुसऱ्या दिवशी पाटलीनबाई पैसे देते. हा, भेटली तर रस्त्यात विचारूच आपण पाटलीनबाईले. शांताबाईला विचारलं तर पैसे नाही आहे म्हणे. अन काल ते गेली होती तिच्या जीवा भावाच्या मैत्रिणी सोबत. 5-5 किलो लोणचे आंबे आणले. तेव्हा कुठून पैसे आले तिच्याजवळ? नाही, तेव्हा कुठून पैसे आले म्हटलं. बरं चाल चाल आपण जाऊ. आम्हाला लोणचे आंबे घ्यायचे आहे म्हणा 5-5 किलो. सर्वीला आम्हाला घ्यायचे आहे म्हणा. बाई आमच्याजवळ काही पैसे आहे नाही म्हणा, तर आम्हाला पैसे दे म्हणा. तू काही मागितल्याशिवाय देत नाही म्हणा. अशी बेकार सवय तू सोडून दे म्हणा. टचकन बोलू नाही द्यायचं, पैसे घेऊन यायचे. म्हणजे पुढे चालून तशी कामच नाही करत तो व्यक्ती डबल तसा. नाही तर काय माय. अन त्या गंगाला मी त्या दिवशी विचारलं होतं, ते गंगा म्हणे पाटलीनबाईनं आम्हाला म्हणे वावरातच पैसे दिले म्हणे. हो, काम झालं पैसे दिले म्हणे. नाही तर ठेवत असते का म्हणे ठेव अशी म्हणे गंगी. आणि त्या गंगीले म्हणा 2 शब्द तर शांतीला समजून सांग ना म्हणा. हा, एवढ्या दिवस खरंच पैसे ठेवत असते कोणी कोणाची, आणि खास करून मजुराची. आपण काय लय लखपती आहे का बापा? का तिनं ते मनावर घेतलं हो बापा? आपण म्हटलं होतं एखाद्या गरीबाला आम्ही करून दिलं असं समजून जाऊ म्हणून का बा? कलावती तू येवाला तिनं ध्यानात नसून ठेवलं वा. लय हुशार आहे ते. गरीब आहे का हो बाबा? गरीबच आले. चांगली लखपती आहे ना, 10 एकर म्हणजे लखपती झाली ना. तिच्यावर रयम खाले पुरते काय? चला लवकर मागून येते रे पैसे. जाओ जल्दी से पैसे मांग कर लाओ, फिर हम बाजार चले जाते. हाँ, या वही तुम्ही या, मग आपण बाजार में चले जाएंगे. जल्दी से आओ आप पैसे लेकर. तब तक मैं घर पे रुकती, तब तक मैं नाश्ता कर लेती. हाँ, अभी टाइम है थोड़ा सा, तो मैं नाश्ता करके आती. हाँ, आप जाओ. हाँ भाभी जाओ आप. तिकडून आल्यावर आम्ही तुम्हाला आवाज देंगे फिर. हाँ, जाओ आप. हाँ जी कलावती जी. बरं चाल फटकन येऊन जाऊ. तिथे बाय ना करू आपण कायचं ना कायचं, आणि पैसे घेऊन ये तिच्या जवळून. एवढ्या दिवस पैसे ठेवत असते काय? 400 रुपये मजुरी विसरून जाईल. 300-350 हातात द्यान. हा, जास्त दिवस झाले म्हणजे. मग म्हणून नाही हो माय, मी असं म्हटलंच नाही. लोकांचं काही सांगता येते का माय? हो बाई काजल, तू ये बरोबर आहे. चला बरं लवकर चला. अन कावा गंगे, रश्मी, पार्वती, कावा तुम्हाला पाटलीनबाईनं पैसे कवा दिले हो बापा कामाचे? बापा आम्हाला पैसे कवाय देऊ? तुले काय प्रॉब्लेम आहे त्याच्यासोबत? आज देव, उद्या देव, का परवा देव, का तवा देव? तुला करा काय लागते? 17 वेळा एक कशी विचारत होतं. नाही हो बापा, आम्हाला काय करायला लागते? तुम्ही काय मला पैसे आणून देऊन राहिले बापा माझ्या घरी? पण एक विचारून राहिली. नाही, शांताबाईनं आता 15 दिवस झाले पेरणं करून, आमच्या इकडून पेरणं करून घेतलं मार, आणि पैसे द्यायचं नाव नाही बापा. म्हणून विचारून राहिली का पाटलीनबाईनं तुमच्या इकडून पेरणं करून घेतलं, आणि पाटलीनबाई अशीच चाय करून राहिले का लुचाड चाय? नाही हो माय, आता पाटलीनबाई जवळ पैसे होते म्हणून दिले तिनं. यातून पाटलीनबाई महिनाभर पैसे ठेवते, तर आम्ही काही असं पिसायला कुत्र्यावरून तिच्या मागं नाही लागत पैसे दे. कसं आहे, माणसाचा विश्वास असते प्रत्येकावर. आणि ते काही गाव सोडून जाणार नाहीये, आणि हाय गावात येणार डावात बस. द्या ना पैसे, द्या ना. काय ठेवणार आहे का तुमचे पैसे बापा? द्या. तिच्याजवळ पैसे घ्यायचे नसन, तंगीत असन ते, म्हणून दिले नसन तिने पैसे. नाही ते काही ठेवत नाही, देते ते. काय माय सांगून राहिली? तिच्याजवळ पैसे नसन, तंगीत असन. काल तुम्ही एवढ्याच्या एवढे जणी गेल्या बाजारात 5-5 किलो आंबे आणले, तेव्हा तंगी नव्हती की तिच्यावर? मार काही कोण झाल्लर काढून गेलती ते केसायची, आणि मोठी सांगून राहिली माय तिच्या तंगी असन ना पैसे नसन. काय माय पार्वती व बोलावतं माणसानं, खरं बोलाव खोटं नाही बोलाव. आंबे घेतले म्हणून काय झालं व? आंबे मी ना घेऊन दिले 5 किलो आंबे. काय माय, कोणी कोणाच्या भरोशावर येत असते काय? तू घेऊन दिले म्हणते तिले आंबे. ते स्वतःहून आली का त्यासोबत? नाही, मला आंबे घ्यायचे. वा रे वा. स्वतःहून म्हणजे आम्ही सर्वजण गेलो तुझ्या घरी. शांताबाई आम्हाला आंबे समजत नाही, तू आमच्या सोबत चल असं आम्ही तिला म्हटलं, आणि आमची इथे मैत्रीण आहे आमच्या सोबत ती आली. माय बुई, लहान आहे का तुम्ही? तुम्हाला आंबे नाही समजत बापा लोणच्याचे? लहान असतील त्या, जिथे शांतीला मटकवते. तेच कोणती मोठ्या वयाची बाई आहे काय माहित बापा.
तुमच्या जवळ नाही बाई मोठ्याचा मान सन्मान, तर तुम्ही काही आम्हाला गोष्टी सुनावू नका. हो ना, आम्हाला माहित आहे कोणासोबत चांगलं वागलं पाहिजे आणि कोणासोबत वाईट वागलं पाहिजे. जसे तुम्ही प्रत्येकीसोबत वाईट आहे ना, तसे आम्ही प्रत्येकीसोबत चांगले आहे. समजलं का? हे तोंड गोड बोलासाठी आहे, असं कोणाला टोमणे मारासाठी नाही. समजलं कलावती काजल? नाही सांग ना मग, कवा दिले बाबा पाटलीन बाईने पैसे? तर नाही, कवा दिले म्हटलं? पाटलीन बाई म्हणे उद्या देतो म्हणे पैसे म्हणे. आता उद्या देते का अजून 2-3 दिवस लावते? आम्ही काही कुत्र्यावर तिच्या मागं लागत नाही. आम्ही स्वाभाविक आणि सांस्कृतिक वारसा जपणारी बाया आहो आम्ही. समजलं का काजल? मी तर ब्रँड आहे. ब्रँड तर कोणी पण कॉपी करू शकते नाही का? मी ओरिजिनल आहे. माझी कोणी पण कॉपी करू शकते. अशी किती कॉपी करणार आहे? हाव काय? तू ओरिजिनल नाही आहे, तू कॉपी नाही आहे, तू फक्त फेक आहे, फेक. काही नाही बाई, तुम्हाला दिले सण पाटलीन बाईनं पैसे, पण तुम्ही काही सांगून नाही राहिल्या. तुम्ही ठेवून राहिला झाकली झाकली मुठ 1.25 लाखाची. तुम्हाला असं वाटलं इले सांगू आपण का आम्हाला तवाच पैसे दिले आणि उद्याच पैसे दिले, तर बाई ह्या शांताबाईला अजून भलं बुलं बोलून देन, म्हणून नाही का तुम्ही सांगून नाही राहिला. हा बापा, देऊ आहे का बापा आम्हाला तुमचं? मोठ्यात सांगून राहिलं तर बापा तुम्ही चमचा बापा तिच्या. हाव काय? आम्ही चमचा असो का काही असो, आम्ही मैत्रिणी वय, बहिणी बहिणी वय, आम्ही तिला मोठी बहीण समजतो, म्हणून मानादरानं आम्ही तिच्या सोबत सोबत राहतोच, म्हणून आमच्या सोबत सगळं बरोबर आहे. म्हणून आम्ही नवरे टाकून मायच्या घरी येऊन नाही बसलो आहे. असे आम्ही नवरा असल्यावर आणि मायच्या घरी येऊन बसल्यावर असे लफडे नाही करत, याच्या त्याच्या घरात नाही घुसत आम्ही. समजलं काय कलावती काजल? नवरा असून आपण मायच्या घरी पळालो होतो, मागच्या लफड्यात सापडली होती तू. जास्त बोलायला नको लो. नाही ह्या पुऱ्या गावात ती बदनामी डबल करायला मला वेळ नाही लागत. समजलं काय? चला व, कुठं कुत्र्याच्या मागं लागता? भुकते तर भुकू देणं, कुत्र्याची सवयच असते. पाय बाई, बोलायला भल्ले वांडा आहे बापा. थकत नाही आपण, थकून जाऊ, पण ह्या भल्ले बोलते चरक 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 चरक. मला असं वाटलं बाई माझ्या पुढे कोणाचं तोंड नसेल, पण ह्या भल्ल्या बोलते बापा. आता मला चांगला एक्सपिरियन्स घ्या लागेल बोलायचा, गेले कोणताच शब्द वाया नाही गेला पाहिजे माया मला. हो ना? नाही नाही, हे मला सांगते का नाही लफड्यात सापडली होती आणि आपल्याला सांगते का नाही, नवरा टाकून घरी बसले, यायले काही ना काही धडा शिकवाच लागल. आता चल आपण पैसे मागून येऊ. चला बरं. शांते, 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 शांते. माय बाई तुम्ही होय का हो बापा? पाय हो माय, मलाच वाटलं माय कोणत्या बकऱ्या बोंबलून राहिल्या, म्हटलं बाई माया घराबाहेर, म्हणून बाई मी धावत धावत पाले आली. माई पोळी जायत असेल तिकडे. बाई रिंकू पोळीचं बंद करून दे मागे गॅस. नाही हो बापा, आम्ही का बकऱ्या होय काय? चांगल्या तुले बायाचा आवाज येत का हो बापा? बकऱ्यान मकऱ्या म्हणतो. नाही हो, खरंच मला म्या म्या शांताबाई सारखा मला आवाजच नाही आला बापा. आणि मला शांती शांती कोणी म्हणत नाही ना, म्हणून मला असं वाटलं बकऱ्याच आहे बापा. शांताबाईच म्हणते सर्वजणी मानानं, म्हणून मला असं वाटलं का बकऱ्याच आहे, तर बकऱ्याच निघाल्या. म्हणजे तुम्ही निघाल्या. नाही हो, म्हण ना आम्हाला बकऱ्या, म्हण ना बाबा, म्हण बकऱ्या. नाही नाही, बोल ना बापा, काय काम पडलं बाबा आज शांताबाई सोबत? लय दिवसाच्या बाद माझ्या घरी आल्या हो तुम्ही. ते काय आहे ना शांताबाई, आता आमचा पाय निवळे त्या घरी यासाठी, पण तुला भाग पडला आम्हाला त्या घरी यासाठी. म्हणजे कसं तुला आमच्या इकडून काम करून घेतलं, पैसे काही दिले नाही बाई. बस तेच पैसे घ्यायसाठी आलो आहे आम्ही. तर आमचे पैसे गिशी कवा देतो बा? हेच नाही तर आम्हाला कुठली सवय नाही आहे ना, कुठल्याच बाया जाते याच्या घरी, आम्ही नाही जात. माय बाई सुधारल्या का हो बापा? पाय बरं बाई, मी म्हटलं आता तुमच्यासोबत तुम्ही असं कमलले बापा बिघडवून राहिला म्हटलं बाई. पाय बरं बाय, भोलेनाथाची किती कृपा आहे, तुम्हाला सुधारवून टाकलं. हो, नाही तर तुमच्याच्यानं तुमची तर जिंदगी बरबाद झालीच होती, पण मी म्हटलं तुम्ही आता कमलची जिंदगी बरबाद करता म्हटलं. बरं झालं माय भोले बाबानं कृपा केली ना, तुम्ही सुधरून गेल्या. हो, बाकी विषय सोड शांताबाई, जास्त नको बोलू, पण आमचे पैसे कवा देता म्हटलं? चोर तर चोर उलटा शिरजोर, वा रे वा. म्हणजे पैशाची गोष्ट कानावरच नाही घेऊन राहील तू तर. पाय हो बाई, माझ्याजवळ काही आज पैसे हाय नाही. तुम्हाला मी पैसे उद्या द्यान. मी काही गाव सोडून चालली नाही, गाव सोडून काही मी जाणार नाहीये. सांगून राहील तुम्हाला, माझ्याजवळ आज पैसे हाय नाही, उद्या पैसे देतो बस. काय माय शांताबाई, पैसे नाही आहे म्हणतात, 5 किलो लोणचे आम्ही घेऊन येतो, तेव्हा कुठून पैसे देऊ त्याजवळ? नाही नाही, पैसे तर आहे माझ्याजवळ, पैशाची काही कमी नाही आहे ना. काल ते माझ्या पुरीने ऑनलाईन केले होते तिथं, पण माझ्याजवळ असे कॅश पैसे नाही आहे ना. बँकेत तर भरमसाठ पैसा आहे, त्यासारखे नाही आहे. आणि माझे मन एवढं बेकार नाही आहे, माझी नियत चांगली आहे, सर्व गोष्टीत माझं मन चांगलं आहे, म्हणून माझ्या सर्व चांगलंच चांगलं आहे. नाही तर तुमच्यासारखी मी नवरा टाकून घरी येऊन नाही बसली आहे, आणि नवरा असून मी लफडे करून नाही राहिली नाही. काय लय फरक आहे ना तुमच्या आमच्यात, म्हणून सांगून राहिली. हाय गावात येईन डावात, तुमचे पैसे काही मी ठेवणार नाहीये, उद्या देतो म्हणजे देतो. आता हिचे बाबा आज चालले ते, आणि बँकेतून पैसे काढायला चालले हिचे बाबा, तर बँकेतून पैसे काढा ना, तुम्हाला देईन बाई. हो बाबा शांते, दे बाबा लवकर पैसे, मला दवाखान्यात जायचं आहे हो बाबा. एक दिवस कामाला आले ना, माय अंग पाय दुखून राहिलं हो बाबा, दवाखान्यात जा लागते हो माय. बरं बरं काकी, तू टेन्शन नको घेऊ, ते 400 रुपये मी आताच देऊन देतो. तू जाय, तू दवाखान्यात जाय माय. हो म्हातारा माणूस हो, त्या दिवशीच काय आली हो तू, मला अशीच मागते तू 400 रुपये. मला बाई दवाखान्यात जायचं आहे, मी ना मन समा म्हणजे मन साफ साफ मनाने दिलं असतं तुला पैसे. मी हो, माझ्या मनात काहीच नाही राहतो, दिले असते मी ना तुला, साफ मनाने दिले असते, मागतले नसते. आणि तू माई म्हातारी म्हातारी बुडी हो तू, मायासारखी तू. मी ना तुला तुयात माया मायलाच पाहिलं असतं, अजून कोणाला पाहिलं असतं काय नाही. पण तू चालली बाई कामाला लोभा बाई. माय बाई आता गेलं बाबा, उद्यावर काम नाही काय, आता उद्याचं परवाचं महिन्यावर नको जाऊ द्यायचं म्हणजे झालं नाही का शांताबाई?
नाही हो बाबा काजल, नाही नाही, मला तशी सवयच नाही ना, सवयच नाही मला तशी. आणि माझं गाव काही मी इथून सोडून जाणार नाहीये, इथेच राहणार आहे मी. आणि मला काही 17 लोक माझ्या घरी आलेले आवडत नाही. आणि ते तुमच्यासारखे, तर मी तुमच्या घरी तुमच्या म्हणजे आणून देणार आहे, तुमच्या घरीच आणून देतो मी, टेन्शन नका घेऊ. बरं बाबा, आता काय बोलावं मग, आता एवढं सर्व बोलल्यावर ठीक आहे. चला तर मग माझी प्रिय मित्र मैत्रिणींनो, सांगा तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल. आणि चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.